मंत्रालय प्रवेश पास काढण्याची जुनी पद्धत रायगडमधील ध्वजारोहण मानपानावरून शिवसेनेत नाराजी। यंदाही मंत्री भरत गोगावलेंना ध्वजारोहणाची संधी नाही। कालच्या यादीत अदिती तटकरेंचं नाव। गोगावले कॅबिनेट बैठकीला अनुपस्थित राहण्याची शक्यता। दादर कबूतरखान्याबाबत उद्या मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी। सुनावणीनंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी मुंबईत जैन समाजाची महत्त्वाची बैठक। डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरण। आत्महत्येशी संबंधित खटल्यातून वकील प्रदीप घरत यांना हटवल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी। गणेशोत्सव मंडळांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। आज रंगशारदा सभागृहात गणेशोत्सव मंडळांची बैठक। गणेशोत्सव काळात मनोज जरांगे यांनी मोर्चाची हाक दिल्याने गर्दीचा ताण वाढण्याची शक्यता। यावर प्रशासनाने तोडगा काढावा। गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील दोषसिद्ध आरोपी शरद कळसकर यांनी शिक्षेला उच्च न्यायालयात दिलं आव्हान। आपल्या विरुद्ध पुरावा नसल्याचा आरोपीचा दावा। कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी मठातील महादेवीसाठीची याचिका गुरुवारी सूचीबद्ध होण्याची शक्यता। सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारकडे वकिलांचा पाठपुरावा सुरू। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती। धरणातील पाणीसाठा 89% स्थिरावला। दहीहंडीचा सराव करताना 11 वर्षाच्या मुलाचा पडून मृत्यू। दहीसरच्या केतकीपाड्यातला प्रकार। मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल। आज अंगारकी चतुर्थी। तब्बल 21 वर्षांनंतर श्रावण महिना आणि अंगारकी चतुर्थीचा योग। बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मंदिरात गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।